मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येणारा प्रश्न सोडवणार आहोत. ते म्हणजे घर. प्रत्येकाचं एक घर एक स्वप्न असतं आणि ते घर स्वप्न करण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते घर स्वप्न कंप्लीट झालं की एक एक मनाला एक वेगळीच शांती मिळत असते. आता प्रत्येकाने घर बांधताना थोडंसं कर्ज थोडंसं घ्यावंच लागतं. आता तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून HDFC, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या 3 बँकातील कोणती बँक बेस्ट आहे ते पाहणार आहोत. तर गृह कर्ज कोणत्या बँकेकडून घ्यावं आपण 3 प्रमुख बँकाचा विचार करणार आहोत. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, नंतर तुम्हाला HDFC बँक आहे, नंतर बँक ऑफ इंडिया. या तिघांमधून कोणती बँक तुमच्यासाठी बेस्ट असेल आपण सविस्तर पाहणार आहोत. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याजदर. आता सगळ्यात पहिला व्याजदर कुठला? स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या SBI बँकेचा 8.40% पासून सुरू होणारा व्याजदर देते. तर तुम्हाला सिबिल स्कोअर चांगला असेल तुम्हाला त्यामध्ये कमी देखील मिळू शकतो. HDFC बँक तुम्हाला HDFC बँकेचं पाहायला गेलं तर त्याचं गृह कर्ज 8.50 पासून सुरू होते. त्याची प्रोसेसिंग फास्ट असते, पण काहीशी अटी असल्यामुळे थोडासा जास्त कर्जाची किंमत आहे ते वाढू शकते. नंतर तुम्हाला बँक ऑफ इंडियाचं पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडियाचा व्याजदर देखील 8.25 पासून सुरू होतो आणि ते काही विशेष ऑफर्स येतात, जसे की महिलांसाठी कर्जदारासाठी देखील तेथे सूट दिली जाते. आता तुम्हाला पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडियाकडून सुरुवातीचे दर थोडेसे कमी आहेत, पण स्टेट बँक ऑफ इंडियाचे दर स्थिर व भरवशाचे मानले जातात. दुसरं पाहायला गेलं तर स्टेट बँक ही साधारण 10,000 पर्यंतची प्रोसेसिंग फी आणि काही वेळा ऑफरमध्ये देखील सूट देते. HDFC बँकेमध्ये बघायला गेलं तर थोडीशी प्रोसेसिंग फी जास्त असते आणि प्रे पेमेंट देखील काही अटी देखील असतात त्याच्यावरती. आणि बँक ऑफ इंडियाबद्दल बोलायला गेलं, बँक ऑफ इंडिया कधीकधी प्रोसेसिंग फी माफ करते आणि विशेषतः सणासुदीच्या काळात बँक ऑफ इंडिया सूट जास्त देत असते. दुसरं पाहायला गेलं तर निकाल बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये देखील बँक ऑफ इंडिया प्रोसेसिंग खर्चाच्या बाबतीत थोडं अधिक आणि किफायतदार ठरू शकतं. दुसरं पाहायला गेलं ह्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये सर्व्हिस आणि प्रोसेसिंग स्पीड कसा आहे तिन्ही बँकेचा पाहायला गेलं तर त्याच्यावरती प्रक्रिया थोडी स्टेट बँकेची संत असते. ही बँक सरकारी असल्यामुळं डॉक्युमेंटेशन जवळ जास्त असते. दुसरी जी खाजगी बँक आहे HDFC, खाजगी बँकेतली सगळ्यात मोठी बँक आहे. जी खाजगी बँकेमध्ये जी असल्यामुळे प्रक्रिया अतिशय जलद असते आणि ग्राहक सेवा अतिशय उत्तम आहे. बँक ऑफ इंडियाबद्दल तो बोलायला गेलं तर बँक ऑफ इंडियाची जी प्रक्रिया SBI पेक्षा थोडी जलद, पण HDFC ती देखील एपिगट नाही, म्हणजे मिडियम असणार आहे. तसं पाहायला गेलं तर याचं निकाल बघायला गेलं तर जलद प्रक्रिया आणि चांगली सेवा हवी असेल तर HDFC बँक पुढे आहे तिन्ही बँकापेक्षा. त्यामध्ये ग्राहकांची सेवा कशी आहे, कस्टमर सपोर्ट कसा आहे. स्टेट बँकेचा कस्टमर सपोर्ट बघायला तर ग्राहक सेवा जास्त असल्यामुळं त्यामुळे 6 ब्रँचवर भरपूर गर्दी असते. तसं पाहायला गेलं तर HDFC बँकेवर तर डिजिटल सेवा आणि रिलेशनशिप मॅनेजर चांगले असतात आणि त्यावेळी समजावून गृह कर्ज आहे ते कसं घ्यावं काय घ्यावं संपूर्ण HDFC बँकेमध्ये समजावून सांगतात. बँक ऑफ इंडियामध्ये विचार करायला गेला तर ग्राहक सेवा केंद्र बऱ्यापैकी काय असतं, कधी प्रतिसाद उशीर येतो, पण बँक ऑफ इंडियामध्ये जरा थोडासा प्रतिसाद मिळतो. यामध्ये देखील HDFC बँक आघाडीवर आहे. दुसरं पाहायला गेलं तर ह्याचं आता कोणत्या बँकेचे फायदे जास्त आहेत हे देखील ह्याच्यामध्ये पाहूया. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महिला कर्जदारांना व्याजदरात सूट मिळते आणि जे PMY सारख्या योजनांमध्ये देखील मदत मिळते. दुसरं पाहिलं तर HDFC बँकेत ज्याचं बॅलन्स ट्रान्सफर टॉपअप लोन लवकर मिळतं. दुसरं पाहिलं गेलं तर बँक ऑफ इंडियामध्ये बघायला गेलं तर काही वेळा प्रेक्युलर्सवर शुल्क लागत नाही. दुसरं पाहिलं तर ह्याच्यात सगळ्यात बेस्ट बघायला गेलं तर जी सरकारी योजना किंवा लवचिक अटी आहेत त्या अटीचं पालन केलं तर तुम्हाला सरकारी योजनेमध्ये सूट मिळते. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, या बँकेतील योजनेचा तुम्ही लाभ घेत असेल तर ह्या दोन्ही बँका देखील फायदेशीर असणार आहेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर अंतिम निष्कर्ष काय कॅल्क्युलेशन करायला गेलं तर तिन्ही बँकेची तुलना केली तर घटक आपल्या सगळ्यात बघायला गेलं तर स्टेट बँक ऑफ गेलं तर व्याजदर याचा मध्यम आहे. HDFC बघायला तर थोडासा जास्त आहे व्याजदर आणि बँक ऑफ इंडियाचा अतिशय कमी आहे. जी प्रोसेसिंग स्पीड कसं आहे बघूया. प्रोसेसिंग स्पीड बघायला गेलं तर स्टेट बँकेचा संत आहे, अतिशय थोडंसं काम अतिशय मंद गतीने चालतं आणि HDFC बघायला तर अतिशय फास्ट आणि बँक ऑफ इंडियाचं बघायला तर मध्यम ह्याच्यात चालतं. ग्राहक सेवा बघायला तर सरासरी अतिशय स्टेट बँकेची चांगली आहे, नंतर HDFC अतिशय उत्कृष्ट आहे आणि बँक ऑफ इंडियाची देखील सरासरी चांगली आहे. खर्च बघायला गेलं तर स्टेट बँकेत डॉक्युमेंटचा खर्च मध्यम येतो, HDFC बँकेमध्ये थोडा जास्त येतो आणि बँक ऑफ इंडियामध्ये कमी येतो. तसं वेळेला तर फॅसिलिटी बघायला गेलं तर SBIची फॅसिलिटी अतिशय चांगल्या प्रकारे, HDFC अतिशय उत्तम आहे आणि बँक ऑफ इंडियाची देखील चांगली आहे. आता तुमच्यासाठी योग्य निवड कोणती निवड करायचं, तुम्हाला स्थिर आणि विश्वासावर पर्याय हवा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया अतिशय चांगला असणार आहे.
तुम्हाला लवकर जलद प्रक्रिया लवकर अर्जंट कर्ज हवं असेल, डिजिटल सेवा किंवा उत्तम कस्टमर सपोर्ट हवा असेल तर HDFC ह्याच्यामध्ये बेस्ट आहे. कमी व्याजदर आणि कमी खर्चात गृहकर्ज हवा असेल तर बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी बेस्ट आहे. तसं पाहायला गेलं तर जे गृहकर्ज आहे हे गृहकर्ज घेणं आयुष्यातली सगळ्यात मोठी पायरी असते. बँक निवडताना फक्त व्याजदर नव्हे तर संपूर्ण अनुभवाचा देखील विचार करा. आपल्या गरजेनुसार योग्य निर्णय घ्या. अशीच माहिती तुम्हाला हवी असल्यास आपल्या संभाजी अरविंद तुरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.